नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवोदय विद्यालये ही संकल्पना नेमकी काय आहे किंवा नवोदय विद्यालये म्हणजे नेमकी कोणत्या प्रकारची विद्यालये किंवा शाळा आहेत आणि त्यांची स्थापना का झाली किंवा कधी झाली याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून खडूफळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही जी काही मोहीम आहे जी मोहीम 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आखण्यात आली होती, त्या मोहिमेविषयीची माहिती बघितली. आणि याच 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे नवोदय विद्यालयांची स्थापना. म्हणजे नवोदय विद्यालये जी आहेत ही नवोदय विद्यालयांची स्थापना करणं हे या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधली आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या नवोदय विद्यालयांची स्थापना कशासाठी करण्यात आली किंवा का करण्यात आली, तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे बघा, की ग्रामीण भागातील बुद्धिवंत आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली. म्हणजे ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागामधल्या प्रतिभावंत, प्रतिभासंपन्न, प्रतिभाशाली, बुद्धिवंत जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या मोफत आणि वसतिगृहयुक्त शिक्षणाची सोय व्हावी या हेतूनं या नवोदय विद्यालयांची स्थापना करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आला. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधलं हे एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येईल, ते म्हणजे नवोदय विद्यालयांची स्थापना. म्हणजे नवोदय विद्यालयांची स्थापना का करण्यात आली, तर ग्रामीण भागातील बुद्धिवंत आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी या हेतूनं ह्या नवोदय विद्यालयांची स्थापना 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतामध्ये करण्यात आली. आता हे नवोदय विद्यालय जी आहेत ही नवोदय विद्यालय जी आहेत ती भारतामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक याप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये ही नवोदय विद्यालये असलेली आपल्याला दिसून येतील. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही नवोदय विद्यालये आहेत. आता ही नवोदय विद्यालये जी स्थापन झाली त्याची नेमकी उद्दिष्टे काय आहेत, तर बघा, पहिलं उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना वसतिगृहयुक्त शिक्षणाची सोय करून देणे. म्हणजे ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहयुक्त शिक्षणाची सोय करून देणं, म्हणजे त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाची, राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व प्रकारची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणं हा पहिला हेतू किंवा उद्दिष्ट या ठिकाणी या नवोदय विद्यालयांचा असलेलं दिसून येईल. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधणे किंवा करणे. म्हणजे ग्रामीण भागातले जे काही बुद्धिमंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधणे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधणं हे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या नवोदय विद्यालयाच्या स्थापनेपाठीमागं ठेवण्यात आलं. कारण या नवोदय विद्यालयाच्या कार्यपद्धतीमध्ये असा एक निकष आहे की जे विद्यार्थी 9वी, 10वी किंवा 11वी, 12वीमध्ये असतील ह्या विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे 20% विद्यार्थ्यांचं आंतरराज्यांमध्ये हस्तांतरण केलं जाईल. म्हणजे समजा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिकत असणारे विद्यार्थी हे 9वी, 10वी किंवा 11वी, 12वीमध्ये असतील तर त्यांना दुसऱ्या राज्यामध्ये शिक्षणाची संधी देण्यात येईल. दुसऱ्या राज्यांमधल्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये शिक्षणाची संधी देण्यात येईल. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमधली ही मुलं एकत्रित आल्यामुळं त्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता जी आहे ही राष्ट्रीय एकात्मता त्यांच्या मनामध्ये आपोआप निर्माण होईल किंवा वेगवेगळ्या जाती धर्माची ही सर्व मुलं एकाच ठिकाणी राहून शिक्षण घेत असल्यामुळं राष्ट्रीय एकात्मतेची भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला आणता येईल. हे नवोदय विद्यालय स्थापन करण्यापाठीमागची उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसून येईल. म्हणजे वसतिगृहयुक्त शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणं आणि राष्ट्रीय एकात्मता साधणं ही 3 महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या नवोदय विद्यालयाच्या स्थापनेपाठीमागं असलेली आपल्याला दिसून येईल. आणि ही जी काही नवोदय विद्यालये आहेत या नवोदय विद्यालयांना नवनवीन उपक्रम करण्याचे आणि प्रयोग करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे
या नवोदय विद्यालयांमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणं याच्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य तिथल्या शिक्षकांना किंवा प्रशासनाला दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांना विशेष शाळा म्हणून देखील संबोधलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जे काही उपक्रम राबवता येतील, जे काही नवनवीन प्रयोग करता येतील, इनोव्हेटिव्ह प्रयोग करता येतील, ते सर्व करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य तिथल्या शिक्षकांना किंवा तिथल्या मुख्याध्यापकांना असतं. आणि म्हणून ह्या शाळांना विशेष शाळा असं देखील संबोधलं जातं. तर अशा पद्धतीनं हे नवोदय विद्यालय जे आहेत ही नवोदय विद्यालय ग्रामीण भागातल्या बुद्धिमान किंवा प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी, मोफत शिक्षणाची सोय करण्यासाठी किंवा वसतिगृहयुक्त शिक्षणाची सोय करण्यासाठी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर मग ही जी काही नवोदय विद्यालय आहेत ही नवोदय विद्यालयाची स्थापना करण्याच्या पाठीमागचं अजून एक काय धोरण आहे बघा. तर उच्च कोटीची ज्ञानग्रहण क्षमता असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय स्थापन करण्यात येईल अशा प्रकारचं धोरण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये आखण्यात आलं होतं. म्हणजे उच्च कोटीची ज्ञानग्रहण क्षमता म्हणजे मग असे जसं म्हटलं की कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले बुद्धिमान विद्यार्थी, प्रतिभासंपन्न विद्यार्थी, प्रतिभावंत विद्यार्थी आहेत की ज्यांची उच्च कोटीची ज्ञानग्रहण क्षमता आहे अशा विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या 86च्या धोरणामध्ये किंवा 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय स्थापन करण्यात येईल अशा प्रकारचं धोरण जे आहे ते धोरण जाहीर करण्याचं काम या 86च्या धोरणामध्ये करण्यात आलेलं आपल्याला दिसून येईल. कारण आतापर्यंत बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार वेगळ्या पद्धतीनं केलेला नव्हता. म्हणजे बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जो काही विचार आहे तो अशा वेगळ्या पद्धतीनं आतापर्यंत करण्यात आलेला नव्हता किंवा बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशा प्रकारची शाळा असावी अशा प्रकारचा विचार आतापर्यंत कुणीही मांडलेला नव्हता की जो विचार 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आखण्यात आला. आणि त्यामुळं ही नवोदय विद्यालय जी आहेत ही नवोदय विद्यालय खास अशा प्रकारच्या विशिष्ट शाळा, विशेष शाळा या बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्थापन करण्यात आल्या. आणि या नवोदय विद्यालयांची स्थापना करून ही जी उणीव आहे ही उणीव भरून काढण्याचं काम या 86च्या धोरणामध्ये करण्यात आलं. म्हणजे बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र काहीतरी उपक्रम, स्वतंत्र शाळा स्थापन करून ही जी काही उणीव होती की आतापर्यंत या बुद्धिमान विद्यार्थ्यांचा विचार कुठंच केला गेला नव्हता तर ती ही उणीव भरून काढण्याचं काम या नवोदय विद्यालयांच्या स्थापनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं. आणि अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती की 1987 पर्यंत देशामध्ये 210 नवोदय विद्यालय स्थापन करण्यात येतील आणि 1990 पर्यंत ही संख्या 428 पर्यंत वाढवावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. म्हणजे 86ला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आणि त्यानंतर 1 वर्षातच 210 नवोदय विद्यालयांची स्थापना भारतामध्ये करण्यात येईल आणि त्यानंतर 4 वर्षानंतर म्हणजे 1990 पर्यंत ही संख्या 428 पर्यंत म्हणजे 428 जिल्ह्यांपर्यंत ही नवोदय विद्यालय पोहोचली पाहिजेत, नवोदय विद्यालयांची स्थापना झाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती अपेक्षा या 86च्या धोरणामध्ये व्यक्त करण्यात आली होती. मग नवोदय विद्यालय जे आहेत या नवोदय विद्यालयामधील विद्यार्थ्यांचा प्रवेश कशा पद्धतीने असतो बघा. तर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश देत असताना काही निकष त्या ठिकाणी ठरवलेले आहेत किंवा काही अटी तिथं ठेवलेल्या आहेत. तर काय निकष आहेत बघा. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना पालकांची आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक क्षमता या ठिकाणी विचारात घेतली जात नव्हती. म्हणजे पालकाची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे, वाईट आहे किंवा कमी आहे, जास्त आहे, सामाजिक क्षमता त्यांची कशी आहे किंवा सामाजिक परिस्थिती कशी आहे यापैकी कुठल्याही बाबीचा, कुठल्याही घटकाचा विचार ह्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश देत असताना केला जात नाही. सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी होईल त्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली असेल. म्हणजे या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल तो प्रवेश देत असताना पालकांची आर्थिक सामाजिक क्षमता कुठेही टेस्ट केली जाणार नाही किंवा कुठेही बघितली जाणार नाही.
निकष हाच आहे की तो विद्यार्थी बुद्धिमंत असला पाहिजे, कुशाग्र असला पाहिजे, प्रतिभासंपन्न असला पाहिजे आणि असेच विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद प्रवेशासाठी प्रादेशिक भाषातून चाचण्या तयार करेल. म्हणजे NCERT ही जी शैक्षणिक संस्था आहे, राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आहे, NCERT किंवा राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद ही काय करेल तर ह्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जी काही परीक्षा घेण्यात येते त्या परीक्षेसाठी प्रादेशिक भाषांमधून चाचण्या तयार करण्याचं काम करेल. म्हणजे भारतामध्ये जेवढे काही घटक राज्य आहेत त्या प्रत्येक घटक राज्यांची असणारी मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा जी आहे त्या प्रत्येक भाषेमधून विद्यार्थ्याला परीक्षा देता यावी म्हणून प्रत्येक राज्याच्या प्रादेशिक भाषेमधून टेस्ट किंवा चाचण्या तयार करण्याचं काम कोण करेल तर NCERT किंवा राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद करेल. आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रवेश परीक्षा जी आहे ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल आणि या प्रवेश परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरतील त्याच विद्यार्थ्यांना या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो. त्यानंतर या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश देत असताना आणखीन काय क्रायटेरिया बघा तर 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असले पाहिजेत. म्हणजे कारण मुख्य हेतूच तो आहे की ग्रामीण भागातल्या बुद्धिमंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी या नवोदय विद्यालयांची स्थापना केलेली आहे. आणि त्यामुळं या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश देताना 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतील आणि केवळ 25% विद्यार्थी हे शहरी भागातील असतील. कारण शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय जी आहे ती सोय भरपूर प्रमाणामध्ये केलेली असते किंवा झालेली असते आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांची सोय या नवोदय विद्यालयांच्या माध्यमातून व्हावी म्हणून 75% जागा ज्या आहेत त्या 75% जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि 25% जागा ह्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढील निकष काय आहे बघा की 15% विद्यार्थी हे अनुसूचित जातीमधील असतील. म्हणजे ST कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो ती ST कॅटेगरी किंवा अनुसूचित जाती या कॅटेगरीमधील किंवा या जातीमधील जे लोक असतील किंवा जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी किती टक्के तर 15% जागा ह्या त्यांच्यासाठी राखीव असतील. त्यानंतर 75% विद्यार्थी हे अनुसूचित जमातीमधील असतील. म्हणजे SC कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो किंवा OBC कॅटेगरी जी आहे ही कॅटेगरी असेल. ह्या कॅटेगरीसाठी किती आहे तर 75% विद्यार्थी संख्या म्हणजे 75% जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर 33% जागा ह्या मुलींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 100% जागा ज्या आहेत त्या 100% जागामधल्या 33% जागा ह्या मुलींसाठी आहेत. त्यानंतर 75% जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी आहेत, 15% जागा ह्या अनुसूचित जातीसाठी आहेत. म्हणजे 75 + 15 हे 90% झाल्या. म्हणजे राहिलेल्या 10% जागा ज्या आहेत त्या 10% जागा ह्या इतर विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. अशा प्रकारचा निकष जो आहे तो निकष या नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश देत असताना केलेला आहे. आणि या विद्यालयामध्ये किंवा या शाळेमध्ये सुरुवातीला 6वीच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो किंवा दिला जाईल. म्हणजे सुरुवातीला ही शाळा कुठून सुरू आहे तर 6वीच्या वर्गापासून सुरू आहे. म्हणजे 6वीच्या वर्गामध्ये सुरुवातीला प्रवेश दिला जाईल. आणि आणखीन एक वर्ग आहे तो म्हणजे इयत्ता 9वीचा. म्हणजे 9वीच्या वर्गामध्ये जिथं जागा शिल्लक राहतील त्या ठिकाणी 9वीच्या वर्गामध्ये सुद्धा प्रवेश देण्याचं काम केलं जातं. म्हणजे 6वी पण सुरुवातीला मात्र 6वीच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यानंतर मग 9वीच्या वर्गामध्ये पण काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तर अशा पद्धतीनं या नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना काही निकष ठरवलेले आहेत. तर ते निकष अशा पद्धतीनं असलेले आपल्याला दिसून येतील. त्यानंतर मग ह्या नवोदय विद्यालयांची कार्यपद्धती कशा प्रकारे आहे बघा की नवोदय विद्यालय ही कशा पद्धतीने चालवली जातात किंवा त्यांची कार्यपद्धती कशी आहे. तर पहिलं आहे बघा की 8वीपर्यंतचं शिक्षण जे आहे हे मातृभाषेतून दिलं जाईल. म्हणजे 6वी 7वी आणि 8वी हे 3 वर्षाचं जे शिक्षण आहे हे शिक्षण कुठून दिलं जाईल तर मातृभाषेमधून दिलं जाईल. त्यानंतर
मग इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचं जे शिक्षण आहे हे शिक्षण हिंदी किंवा इंग्रजीतून दिले जातील किंवा दिलं जाईल. म्हणजे 8वी पर्यंत जे शिक्षण आहे 6वी 7वी 8वी हे 3 वर्ष मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं आणि 9वी 10वी 11वी 12वी हे 4 वर्ष जे आहेत या 4 वर्षामध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमधून हे शिक्षण जे आहे हे शिक्षण दिलं जातं. त्यानंतर नवोदय विद्यालयाची स्थापना जी आहे ही केंद्रीय पातळीवर झालेली असल्यानं भारतभर शिक्षणाचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि शिक्षणाचा दर्जा हा समानच असतो. म्हणजे हे नवोदय विद्यालयांची स्थापना कुठं झाली तर केंद्रीय पातळीवर झालेली आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली हे सर्व प्रकारची नवोदय विद्यालये चालत असल्यामुळं भारतातल्या सर्व नवोदय विद्यालयांचा शिक्षणाचा अभ्यासक्रम असेल किंवा परीक्षा पद्धती असेल किंवा शिक्षणाचा जो दर्जा असेल तो सर्व ठिकाणी समानच आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारखाच अभ्यासक्रम आणि सारखाच परीक्षा पद्धती, सारखीच दर्जा असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक असे 4 प्रकारचे अभ्यासक्रम जे आहेत ते अभ्यासक्रम असतील असं एक या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा व्होकेशनल स्ट्रीम असेल अशा 4 प्रकारच्या फॅकल्टीमधून शिक्षण जे आहे हे शिक्षण या नवोदय विद्यालयामध्ये दिलं जातं. त्यानंतर शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण, योग शिक्षण, सांस्कृतिक शिक्षण आणि श्रमप्रतिष्ठा यांना विशेष प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्या 4 फॅकल्टीशिवाय शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण, योग शिक्षण, सांस्कृतिक शिक्षण आणि श्रमप्रतिष्ठा ह्या सर्व गोष्टींना नवोदय विद्यालयाच्या शिक्षण पद्धतीमध्ये विशेष प्राधान्य असेल अशा पद्धतीची खास तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर शिक्षणाचं व्यक्तीकरण करून एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट क्षेत्रामध्ये जर अधिक गती असेल तर त्याच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष देऊन ज्या विद्यार्थ्याला ज्या क्षेत्रामध्ये, ज्या कलेमध्ये अधिक गती आहे, अधिक आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रगती करण्यासाठी विशेष प्रकारची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था या नवोदय विद्यालयामध्ये केलेली आपल्याला दिसून. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कलेची आवड असेल, एखाद्या विद्यार्थ्याला खेळाची आवड असेल किंवा आणखीन एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञानाची आवड असेल, म्हणजे त्या विद्यार्थ्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये त्याची जी अधिक गती असेल तर त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करण्याचं काम या नवोदय विद्यालयांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थ्यांना अध्ययनमालाच्या स्वरूपामध्ये मार्गदर्शन केले जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांना काय आहे अध्ययनमाला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठी ह्या अध्ययनमाला तयार करण्यात आलेल्या आहेत की या अध्ययनमालांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं जाईल असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आणि 20% विद्यार्थी जे आहेत या 20% विद्यार्थ्यांचं आंतरराज्यामध्ये आदानप्रदान करण्यात येईल. म्हणजे मग अशी जसं म्हटलं मी की राष्ट्रीय एकात्मता साधणं हे जे काही उद्दिष्ट या नवोदय विद्यालयांच्या स्थापनेपाठीमागे ठेवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये हा एक क्रायटेरिया त्यांनी ठेवला आहे की प्रत्येक शाळेमधल्या 20% विद्यार्थ्यांचं हे आंतरराज्यात आदानप्रदान केलं जाईल. म्हणजे या एका राज्यातला विद्यार्थ्याचं दुसऱ्या राज्यामध्ये त्याला त्या शाळेमध्ये पाठवलं जाईल आणि अशा पद्धतीनं संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधली वेगवेगळी मुलं जी आहेत ही मुलं प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण घेतील आणि त्या माध्यमातून भारतामधली ही जी काही सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक विविधता आहे ही विविधता त्या प्रत्येक शाळेमध्ये दिसेल आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्याचं काम या वेगवेगळ्या नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून केलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर ह्या नवोदय विद्यालयांच्यासाठी आर्थिक तरतूद किंवा व्यवस्थापकीय तरतुदी नेमक्या कोणत्या प्रकारच्या आहेत बघा. तर त्यातली पहिली तरतूद आहे बघा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय स्थापन करण्यात येईल. म्हणजे सुरुवातीलाच आपण बघितलं की भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात येईल अशा पद्धतीनं जाहीर करण्यात आलं. या प्रत्येक विद्यालयाच्या स्थापनेचा खर्च किती आहे तर 1 कोटी रुपये. आता ही रक्कम कधीची आहे 1986च्या काळामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय स्थापन करण्याचा खर्च 1 कोटी रुपये असेल आणि हा खर्च जो आहे हा खर्च कोणी करायचा आहे तर
विद्यालयांसाठी लागणारी जमीन जी आहे ही जमीन राज्य शासनानं उपलब्ध करून द्यायचं. म्हणजे शाळा स्थापन करण्यासाठी जी काही जागा जमीन लागणार आहे ही जमीन कोणी उपलब्ध करून द्यायची आहे तर राज्य शासनानं उपलब्ध करून द्यायची आहे. आणि राहिलेला पैसा किंवा आर्थिक खर्च जो आहे तो 1 कोटीचा खर्च कोण करणार आहे तर केंद्र शासन करणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृहयुक्त शिक्षण दिले जाईल. म्हणजे जे विद्यार्थी बुद्धिवंत आहेत, प्रतिभावंत आहेत किंवा परीक्षेच्या माध्यमातून ज्यांना या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला आहे त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा मोफत असेल किंवा मोफत वसतिगृहयुक्त शिक्षणाची सुविधा या शाळांच्या माध्यमातून दिली जाते. त्यानंतर भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये नवोदय विद्यालये स्थापन करण्यात आली. म्हणजे आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे बघा की भारतामध्ये जेव्हा नवोदय विद्यालयांची स्थापना झाली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या नवोदय विद्यालयांची स्थापना अधिक प्रमाणामध्ये करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्र हा सामाजिक दृष्ट्या असेल, राजकीय दृष्ट्या असेल किंवा शैक्षणिक दृष्ट्या असेल हा पुढारलेला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ही नवोदय विद्यालये जी आहेत ही नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आलेली आपल्याला दिसून येतील. राज्यात नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आली. तर अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नवोदय विद्यालय स्थापन करण्यात येईल आणि हे नवोदय विद्यालय स्थापन करण्यासाठीची जमीन जी आहे ही राज्य सरकार देईल आणि त्यासाठी लागणारा पैसा जो आहे तो पैसा केंद्र शासनाकडून देण्यात येईल. अशा पद्धतीची आर्थिक तरतूद जी आहे ही आर्थिक तरतूद या नवोदय विद्यालयांसाठी करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवोदय विद्यालय म्हणजे काय, नवोदय विद्यालयांची स्थापना का करण्यात आली आणि या नवोदय विद्यालयामध्ये कशा पद्धतीनं प्रवेश दिला जातो किंवा ह्या नवोदय विद्यालयांची कार्यपद्धती कशी आहे, आर्थिक व्यवस्थापकीय तरतुदी कशा प्रकारच्या आहेत, ह्या सर्व घटकांविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.